दरम्यान या प्रकरणावर राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे असं राऊत म्हणाले। ठेकेदारांना 50-50 कोटी मिळाले नाहीयेत असं सुद्धा संजय राऊतांनी म्हणाले। तर त्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरूच आहे असाही आरोप त्यांनी करत जे आरेला कार्य करत नाहीत तुम्ही त्यांनाच मारहाण करतात असंही राऊत म्हणाले। जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळालेले नाहीयेत। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू। म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? सीएमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलंय की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे। हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारताय। आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझा टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे। पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं। तेव्हा या संजय राऊतला त्याच्यात हा दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली। ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याची काही मी पर्वा करत नाही। मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही। जेवणाच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याच तक्रारी झाल्या, परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं। पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर हे आमदार निवासचं कॅन्टीन हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची त्या आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे। आहार व्यवस्थापन समितीचे समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू। निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं असेल, अर्थातच आमदार साहेब म्हणतायत ते उगीच काही त्यांचा असं करणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे। परंतु अशा पद्धतीनं जर का निकृष्ट अन्न दिलं जात असेल कोणालाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। परंतु त्याचबरोबर मी हे म्हणेन की आमदार साहेब तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव तडक फडक आहे आणि त्यांच्या रागावर कदाचित त्यांचं नियंत्रण राहिलं नाही, परंतु खरा दोषी कोण आहे त्याला चोप दिला पाहिजे।